नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ काव्याची जेवणासाठी वाट बघत असतो. आलात काव्य तुम्ही? बसा पटकन. ती थांबत होती, पण मीच म्हटलं तुझं आम्ही आहे ना. चेंज करायला इतका वेळ का लागला? काव्या म्हणते, मी फारसं पाणी पित नाहीये, तरी पण वॉशरूमला जावं लागतंय. पार्थ म्हणतो, हो ते ब्लड सर्क्युलेशन वाढलंय ना, त्यामुळे असं होतंय. काव्या त्याच्याकडे बघत राहते. तुमचा जसा अभ्यास चालू आहे ना, तसा माझा वेगळा अभ्यास चालू आहे. आपल्या दोघांची परीक्षा आहे काव्या. तर ते जाऊ द्या, पटकन जेवण करा बरं. तुम्ही ये ना आधी कोशिंबीर खा. वरण भात खाणार? फुलका आणि भाजी खाणार? तेव्हा काव्या म्हणते, अहो पार्थ म्हणा एक मिनटं, मला खरंच भूक नाही आहे, मला काहीच नाही खायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, असं कसं भूक नाही आहे, आपल्या बाळासाठी तरी खा. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे बाळासाठी मी खायचं आहे, मला भूक लागली असेल म्हणून मी नाही खायचं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही कुठला विषय कुठे नेताय, मी असं थोडी म्हटलं. काव्या म्हणते, पार्थ ऐका ना, तुम्ही जा आणि आराम करा, मला लागलं तर मी घेईल ना. पार्थ काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, गुड नाईट. तर पार्थ बिचारा तिथून निघून जातो. त्या दोघांचं बोलणं ती भामटी रम्या ऐकत असते. ती तर अशाच संधीची वाट बघून असते ना. लगेच काव्याकडे येते. काव्या त्या वेळेला ताटात जे वाढलेलं असतं सगळं भांड्यामध्ये काढत असते. रम्या म्हणते, चोरी पकडली गेली हां. काय ग, काहीच नाही खाल्लं तू? तेव्हा काव्या म्हणते, अगं मला भूक नाही आहे. रम्या म्हणते, अगं तुला अभ्यास करायचा आहे, ताकद आली पाहिजे ना, तेव्हा खावं लागेल. काव्या रम्याकडे बघत असते. हो, सगळे तुला म्हणत असते तू 2 जीवाशी ये, बाळासाठी खा. असं कोणी म्हणत नसेल ना. तुला ताकद आली पाहिजे म्हणून तू खा, तुझ्या स्वतःसाठी खा. बरं जाऊ दे, तुला भूक नसेल तर मी फ्रूट प्लेट बनवून आणू, फळं खाशील? तेव्हा काव्या म्हणते, कोणते फ्रूट? तर रम्या म्हणते, सरप्राईज येते. काव्या हो म्हणते, तर रम्या फ्रूट कापायला निघून जाते. किचनमध्ये गेल्यानंतर तिने आणलेली पपई कापते. तर नंदिनी रूममध्ये झोपलेली असते. जीवाला काही झोप येत नाही. त्याच्या डोक्यात सतत तेच विचार चालू असतात की नंदिनी त्याला बोलली होती, समजा आपल्याला जर मूल झालंच नाही आणि हवं असेल तर काय करायचं, उत्तर आहे तुमच्याकडे. जीवाचं लक्ष समोर डायरी आणि पेन असतं त्याच्याकडे जातं. त्या डायरीमध्ये आम्ही आईबाबा होणार आणि आम्ही आईबाबा होणार नाही अशा 2 चिठ्ठ्या तयार करतो. त्याच वेळेला एक गाणं प्ले केलेलं आहे त्यांनी, पाऊलं थकलं नाही गड्या. हा सीन खूप इमोशनल दाखवला आहे प्रेक्षकांनो. नंदिनी तर झोपलेली असते, पण जीवाच्या डोळ्यामधलं पाणी काही थांबायला तयार नसतं. त्या दोन्ही पण चिठ्ठ्या हलवून खाली टाकतो, पण त्यातली एकही चिठ्ठी उचलण्याची त्याची हिंमत होत नाही. परत दोन्ही चिठ्ठ्या उचलतो, फाडून फेकून देतो. परत डायरीमध्ये पूर्ण पेजभर आम्ही आईबाबा होणार असं लिहितो आणि ती डायरी उराशी कवटाळून खूप रडतो. रम्या फ्रूट कापून आणते. एका बाउलमध्ये पपई कापते स्वतःसाठी. काव्याचं लक्ष पपईकडे जातं. तेव्हा काव्य विचारते, रम्या तू माझ्यासाठी पपई कापून आणली आहे? रम्या म्हणते, नाही ग, तुझ्यासाठी तर हा बाउल आहे. सगळे मिक्स फ्रूट आणले तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचे. पपई तर माझ्यासाठी आहे. ते फ्रूट घेतल्यानंतर काव्या म्हणते, तुला लक्षात होतं मला कोणते फ्रूट आवडतात ते? रम्या म्हणते, हो, आता मैत्री केली एवढं तर लक्षात ठेवेलच ना. काव्या फ्रूट खात असते. त्याच वेळेला रम्या तिचा पेन लपवते. काव्या इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते, पण पेन काही तिला सापडत नाही. त्यानंतर ती रूममध्ये पेन घ्यायला जाते. रम्या स्वतःशीच बोलत असते, मास्टर माइंडच्या गेममध्ये मला कोणीच नाही हरू शकत. काव्या रूममध्ये आलेली असते तेव्हा तिथे पार्थ बसलेला असतो. तो म्हणतो, जेवलात तुम्ही? तेव्हा काव्या म्हणते, हो, आता बाळासाठी तुम्ही विचारत असाल ना, माझ्या पोटात बाळ आहे म्हणजे मी जेवलं पाहिजे. तर वेळेला काही नाही, जेवली काय आणि नाही काय. पार्थ म्हणतो, असं का म्हणता काव्या? काव्या म्हणते, मी फक्त फ्रूट खाणार आहे, गुड नाईट. तिथून निघून जाते. काव्यांना फ्रूट खायचे तर मी त्यांना फ्रूट सलाड वगैरे काहीतरी बनवून द्यायला पाहिजे होतं, मीच कापून देतो. काव्या बाहेर आलेली असते तेव्हा रम्या म्हणते, तू बस जरा, मी चाट मसाला घेऊन येते. मिक्स फ्रूटचं बाऊल उचलते आणि किचनमध्ये निघून जाते. पपई असलेला बाऊल मुद्दाम तिथेच काव्याजवळ ठेवते. काव्या वाजत असते. त्याच वेळेला तिचा हात पपई असलेल्या बाऊलमध्ये जातो. पार्थचं लक्ष जातं. तो जोरात ओरडतो, काव्या. काव्या म्हणते, अहो पार्थ, काय झालं एवढं ओरडायला? पार्थ म्हणतो, तुम्ही पपई खात होतात, मला एवढं पण लक्षात नाही आलं की पपई खाल्ली नाही पाहिजे, तुम्ही हे मुद्दाम करताय. काव्या म्हणते, काय बोललात पार्थ तुम्ही? मी हे मुद्दाम करते? रम्याला तर खूप हसू येत असतं त्यांचं बोलणं ऐकून. तिला हेच पाहिजे असतं ना, दोघांमध्ये कसे वाद होतील ते. तेव्हा काव्या म्हणते, हे फ्रूट मी नाही कापले, रम्याने कापले. पार्थ काही पुढचं काही ऐकूनच घेत नाही. रम्या रम्या जोरजोरात आवाज देतो. रम्या किचनमधून धावतच येते. अरे पार्थ, काय झालं, का ओरडतो एवढं?
आणि काकू, मिथून काका पण तिथे येतात. अरे पार्थ, काय झालं ओरडायला? तू माझ्या बायकोला पपई दिली खायला? तुला शेवटचं सांगून ठेवतो, माझ्या बायकोपासून आणि माझ्या बाळापासून लांब राहायचं. तेव्हाच तिथे विजय येतो आणि पार्थचा हात खाली करतो. ती फक्त आता रम्या नाही, रम्या विजय मतकरी होणार. यापुढे माझ्या होणाऱ्या बायकोशी लढायचं असेल ना, त्याआधी माझ्याशी भिडावं लागेल. रम्याला तर हसू येत असतं विजयचं हे बोलणं ऐकून. पार्थ म्हणतो, तू या वेळेला इथे काय करतोय? तर विजय म्हणतो, बरं झालं मी आलो. मला बघायला तरी मिळालं की रम्याशी या घरामध्ये कशी वागणूक मिळते. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, नाही नाही विजयराव, तुम्ही चुकीचं समजताय. रम्या पण म्हणते, नाही विजय, तसं काही नाही आहे. रम्याच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा विजय त्याच्या बोटावर घेतो आणि म्हणतो, रम्याच्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ घेऊन सांगतो, आग लावेल हं मी. तेव्हा पार्थ म्हणतो, तर माझ्या घरात घुसून तू मला धमकी देतोय, ती मी सिरियसली घेत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी बायको प्रेग्नेंट असताना ही रम्या पपई खाऊ घालते तिला. रम्या म्हणते, अरे पार्थ, माझं ऐकून तरी घे, मी कशाला देईल पपई तिला? आपल्या भूतकाळातनं मी कधीच मूव ऑन झाली आहे. मला पण आवडेल तुझ्या बाळाचं कौतुक करायला. तुम्हा दोघांना मी मनापासून ॲक्सेप्ट केलं. काव्याचा बाऊल तर हा आहे, तिला जी फळं आवडतात तीच मी तिला दिली होती आणि पपई तर मी माझ्यासाठी घेतली होती. काव्या, सांग ना तू. असं का करेल मी? पार्थला तर काही बोलायला राहतच नाही. तिथून तो जाणार त्याच वेळेला विजय त्याचा हात धरतो आणि त्याला थांबवतो. असं नाही जाऊ देणार मी तुला. ज्यांची ज्यांची मनं दुखवली ना, त्यांना आधी सॉरी बोल, मग जा. रम्या पण म्हणते, अरे विजय, सगळ्यांनाच धक्का बसतो हे ऐकून. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या पार्थला म्हणत असते, बघा हा फोटो, आपण दोघं पण हसतो आहोत. आणि आरशामध्ये दाखवून म्हणते, आपण आता असे झालो पहिल्या लग्नामध्ये जसे होतो ना, न हसता तसे. मला तर असं वाटतंय आपल्या वादाचं कारण आपलं बाळच असणार आहे. तर दुसरीकडे जीवा दरवाजा बंद करून रिपोर्ट वाचत असतो. त्याच वेळेला नंदिनी आवाज देते, आओ जीवा, दरवाजा उघडा, काय करताय? जीवा पटकन फाईल लपवतो. नंदिनीमध्ये येते, अहो काय आली रिपोर्ट? जीवा म्हणतो, रिपोर्ट आलीच नाही ना, सर्व्हर जाम होतं. नंदिनी ती फाईल बघते. भाग इथेच संपतो. उद्या बघायला मिळेल की नंदिनीच्या रिपोर्टमध्ये परत काय आलं ते. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.